काँग्रेसचा अखेर अंबादास दानवेंना पाठिंबा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनधरणीला यश. ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळांची घोषणा. काँग्रेसच्या माघारीनंतर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. महायुतीचे 8 तर महाविकास आघाडीचा 1 उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर. बच्चू कडूंनी हाती घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश. बच्चू कडूंची विधानसभेला निवडणूक क्षमता संपली. कडूंच्या शिवसेना प्रवेशावर खासदार संजय राऊतांची टीका. तर दिव्याखालचा अंधार बघितला पाहिजे, सामंताचं राऊतांना प्रत्युत्तर. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी झिशान सिद्दीकी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. सुनेत्रा पवार तटकरेंच्या उपस्थितीत भरला अर्ज. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं अमोल मिटकरी नाराज असल्याची चर्चा. लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती. मिटकरींची भावनिक पोस्ट. विधान परिषदेच्या 9 जागांसोबत राज्यपाल नियुक्त 5 आमदारांची ही निवड होण्याची शक्यता. राज्यपाल नियुक्त आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण. आरोपींकडून मोबाईलसह लॅपटॉप, कॉम्प्युटर जप्त. मोबाईलमधील धर्मांतराचे फोटो, व्हिडिओ यंत्रणांच्या हाती. बोंधू अशोक खराची पोलीस कोठडी कोर्टानं नाकारली. खरातला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 9व्या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून कोर्टात अर्ज दाखल. इंजिनियर तरुणांचं अपहरण करून बेदम मारहाण. बारामतीत भोंदूबाबाचा कारनामा. भोंदूबाबा पिंटू महाराजला बारामती पोलिसांकडून अटक.